नमस्कार, वेलकम टू अर्चनाज इझी रेसिपीज. तर आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातलं फेमस असं बेसनचा पोळा किंवा टोमॅटो ऑमलेट किंवा व्हेज ऑमलेट सुद्धा म्हणतात याला. तर चला पाहूया रेसिपी. नमस्कार. तर आज आपण अगदी क्विक असा डब्याचा पदार्थ, डब्याचा किंवा तोंडी लावण्याचाही म्हणू शकतो, असा फास्ट असा पदार्थ करणार आहोत, ज्याला आपण म्हणतो बेसन पोळा किंवा बेसन ऑमलेट, टोमॅटो कांदा ऑमलेट आणि चण्याच्या पिठाचा पोळा असंही म्हणतात. मुलांच्या डब्यातही उत्तम आणि असंच आपल्याला कधी भाजी नसेल तर तोंडी लावण्यालाही उत्तम. तर आता पाहूया त्याचे इन्ग्रेडियंट्स. तर हे आहे एक कांदा बारीक चिरून घ्यायचा, एक कांदा, एक मध्यम टोमॅटो बारीक चिरून घ्यायचा, 2 मिरच्या बारीक, हे बघा कितपत मिरच्या बारीक चिरायच्या आहेत, थोडीशी कोथिंबीर, त्यात लागणार आहे अर्धा टीस्पून मीठ, अर्धा टीस्पून ओवा, अर्धा टीस्पून तीळ आणि हे आहे तांदळाचं पीठ, हे आहे 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, बेसन आहे अर्धा कप बेसन, हे आहे तिखट आहे आपलं अर्धा टीस्पून तिखट आणि हळद आहे पाव टीस्पून हळद आणि 2 टेबलस्पून तेल. हे तळण्यासाठी तेल लागणार आहे. तर आपण आता इथे गॅसवर पॅन ठेवलेला आहे गरम व्हायला. तर आता आपण प्रोसेस स्टार्ट करूया. तर पॅन गरम होईपर्यंत आपण ही सगळी पिठं या भांड्यामध्ये एकत्र करून घेऊ. तर आता आपण 1 बाय 1 एक एक पदार्थ ह्या भांड्यामध्ये एकत्र करून मग त्याचं एक बॅटर रेडी करूया. आधी टाकूया आपण हे आपलं कांदा, टोमॅटो, कोथिंबीर आणि मिरची. हे सगळं टाकल्यावर त्यावर टाकायचं हे 1 ते 1.5 टेबलस्पून तांदळाचं पीठ, हे आहे आपलं तीळ, अर्धा टीस्पून तीळ, अर्धा टीस्पून आहे ओवा, अर्धा टीस्पून आहे मीठ आणि हे तिखट, अर्धा टीस्पून तिखट. हे तुम्ही वाढवू पण शकता तुमच्या तिखटाच्या आवडीनुसार. हे मुलांसाठी म्हणून मी बॅलन्स ठेवले. हे आहे पाव टीस्पून हळद. आता हे थोडं छान हातानेच मिक्स करूया का आपण, की म्हणजे छान बाइंडिंग मिळेल. हे थोडं आधी कालवून घ्यायचं, मीठ टाकल्यावर थोडं कालवायचं, म्हणजे हे टाकण्याआधी, पीठ टाकण्याआधी. आणि चण्याचं पीठ आपण अशासाठी घेतलंय, तांदळाचं पीठ की क्रिस्पीनेससाठी. आता हे आपलं बेसन टाकतोय आपण. हे पहा, बेसन टाकल्यावर एकदा कालवून घेऊया. पाणी टाकण्याआधी हे सगळं एकजीव करून कालवून घेऊया, कारण आपण मसाले टाकलेत ना. आणि लास्टला आपण ह्याला मोहन पण टाकणार आहोत गरम तेलाचं. हे बघा, एकजीव केलं आपण. आता थोडं थोडं पाणी टाकायचं. पाणी असं की ह्याची कन्सिस्टन्सी अशी हवी की आपण ओतू शकतो पॅनवर, अगदी पातळ पण नाही आणि अगदी जाड पण नाही. मुलांसाठी तर छोटी छोटी 2 धिरडी होतील, म्हणजे पोळे होतील. हे पहा, हे झालंय आपलं बॅटर रेडी. आता आपण तेल गरम करायला ठेवू आणि त्यातलं थोडंसं तेल मोहन म्हणून ह्याच्यातही वापरू आपण. आता आपण पॅन ठेवलाय गरम व्हायला, त्यावर तेल टाकू. तर इथे आपला पॅन आपण गरम व्हायला ठेवलाय. तर त्याच्यामध्ये आपलं तेल सगळं एकदम नाही टाकायचं, आपण जे काढून घेतलंय ते. बघा, थोडं तेल टाकलं, कारण आपल्याला हे तेल मोहन म्हणून वापरायचं आहे. तेल छान तापू दे, बस ठेवून घ्यायचं. तेल छान तापू दे. आपल्याला हे आपल्या बॅटरमध्ये लागणार आहे. ते टाकलेलं तेल थोडंसं, अगदी थोडं, थोडंसं होतायचं. गरम असतं त्यामुळे सांभाळून आणि पुन्हा एकदा मिक्स करायचं. आता इथे करूया. हे आपण एकच करतोय. आता काय करायचं, आपण ह्याला मध्ये मध्ये आपण ह्याला होल करायचे. दाखवते मी तुम्हाला. नंतर तेल सोडायचं. हे बघा, असं मध्ये मध्ये, म्हणजे काय होतं, हे शिजतं छान. पटापट हे जे उरलेलं तेल आहे ते आपण ह्यात होतायचं. हे जे होल केलेत आपण, खरपूस शेकतं ते. तर हे आता एक 5 मिनिटं एका साईडने शेकू दे. गॅस आपण मीडियमवरच ठेवायचा आहे आणि मग छान व्यवस्थित शेकलं की मग पलटायचं आहे. यात बघू शकता हे मध्ये मध्ये कसं शेकतंय. आता हे छानपैकी शेकत आलंय. गॅस आपलं मीडियमच ठेवूया आपण आणि आता हे आपण परतूया. आणि हे नॉनस्टिक पॅन घेतल्यामुळे काय होतं
की परतणं सोपं जातं, हे चिपकत नाही. ठीक, परतूया. आता हे दुसऱ्या बाजूनही असंच होऊ दे. आता काही तेल वगैरे घालायची गरज नाही, कारण आतमध्ये तेल बऱ्यापैकी आहे, तर ह्याला परत काही तेल घालायची गरज नाही आहे. हे छान आता दुसऱ्या बाजूनेही असं 2 ते 3 मिनटं शेकू दे. म्हणजे मग हे झालं की आपल्या डब्यामध्ये द्यायलाही झालं केचप सोबत, किंवा आपल्या घरी भाजी नसेल तर तोंडी लावणं म्हणून पण झालं. अशा प्रकारे आज आपण केला आहे बेसनचा पोळा किंवा टोमॅटो ऑमलेट किंवा चण्याच्या पिठाचा पोळा. तर हे मुलांच्या डब्यासाठी द्यायला पण उत्तम आहे आणि तुम्हाला ही रेसिपी फॉलो करा. तीळ आणि ओवा जरूर टाका, त्याने खूप खमंगपणा येतो आणि ह्याच्यामुळे तांदळाच्या पिठामुळे खुसखुशीत होतं ते. तर तुम्ही देखील हे ट्राय करा आणि तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन येण्यासाठी बेल आयकन दाबा. तर तोपर्यंत पाहत राहा अर्चनाज इझी रेसिपीज. थँक्यू, धन्यवाद. मुलांच्या डब्यासाठी उत्तम असा पर्याय चण्याच्या पिठाचा पोळा किंवा बेसन पोळी, टोमॅटो ऑमलेट. याला खूप नावं आहेत, पण त्याचं रूप असं आहे देखणं आणि त्याची चव अफलातून आहे की लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या आवडीचा आहे हा. तर त्याला आपण काही जण धिरडंही म्हणतात, बेसनचं धिरडं. आम्ही कोकणामध्ये ह्याला चण्याच्या पिठाची पोळी किंवा पोळा म्हणतो. तर तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा. थँक्यू फॉर वॉचिंग.